शाहूवाडी तालुक्यात काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। काँग्रेसचे नेते आणि गोकुळ दूध संघाचे संचालक कर्णसिंह गायकवाड यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांनी जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केलाय। वारणानगर इथल्या जनसंपर्क कार्यालयात हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला। यावेळी शाहूवाडी पंचायत समितीचे माजी सभापती, उपसभापती, माजी सरपंच तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते। शाहूवाडी तालुक्यात काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। काँग्रेसचे नेते आणि गोकुळ दूध संघाचे संचालक कर्णसिंह गायकवाड अर्थात सरकार यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांनी जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केलाय। वारणानगर इथल्या जनसंपर्क कार्यालयात झालेल्या या पक्ष प्रवेश सोहळ्यात शाहूवाडी पंचायत समितीचे माजी सभापती सुभाष इनामदार, माजी सभापती पंडितराव नलवडे, माजी उपसभापती बाळासाहेब गद्रे, महादेव पाटील आणि विष्णू पाटील यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश केला। यासोबतच कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे संचालक पांडुरंग काशीद, शाहूवाडी पंचायत समितीचे उपसभापती अमरसिंह खोत, पंचायत समिती सदस्य सुरेश पवार, चरण गावचे सरपंच के.एन. लाड, बांबोडे गावचे माजी सरपंच विष्णू यादव, गोगवे गावचे माजी सरपंच तानाजी माने आणि लक्ष्मण पाटील यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांनी पक्षाची धुरा हाती घेतली आहे। या पक्ष प्रवेशामुळे शाहूवाडी तालुक्यात जनसुराज्य शक्ती पक्षाची ताकद वाढल्याचा दावा पक्षाच्या वतीने करण्यात आलाय। यावेळी जनसुराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम, सांगली जिल्हा परिषदेच्या सदस्या सई तेजस्वी सत्यजित देशमुख, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयसिंह माने, कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बाबा लाड आणि शाहूवाडी तालुका संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष रंगराव खोपडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। शाहूवाडी तालुक्यातील या पक्ष प्रवेशामुळे आगामी राजकीय समीकरणांवर काय परिणाम होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागलंय।